तर ठीक आहे. पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे नळ आणि टाक्याचे प्रश्न. बऱ्याच वेळा तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं, दोन नळ चालू आहे किंवा एका नळाला इतका वेळ लागतो, दुसऱ्या नळाला एवढा वेळ लागतो, तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल दोन्ही एकदम चालू ठेवले तर, किंवा एखादा चालू ठेवला आणि एखादा बंद, काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे एका नळातून पाणी पडते आणि दुसऱ्या नळातून पाणी खाली जाते, तर त्या टाकी भरायला किती वेळ लागेल. असे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले जातात आणि मोस्ट ऑफ पेपरमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेच जातात. आता असा हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आता आपण याच्यावरचे काय बेसिक क्वेश्चन पाहणार आहे, ज्यांनी तुमचं एकदम बेसिक फाउंडेशन क्लिअर होईल. आणि एक फॉर्म्युला असा आपण पाहणार आहे का कोणत्याही टाईपचा प्रश्न येऊ द्या, तुम्हाला त्या फॉर्म्युला टाकलं का डायरेक्ट उत्तर भेटणार आहे. म्हणजे अतिशय अवघड वाटणार आहे, पण एका 2 सेकंदात तुम्हाला ते, एक 5 सेकंदाच्या आत तुम्हाला ते क्वेश्चन काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. कसे पाहूया आपण. आता पहा, या ठिकाणी पहिला एक प्रश्न आपण घेतला. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो, तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल. पहा, पहिला नळ किती तासात भरतोय, 10 तास. पहिला नळ किती तासात भरतोय, 10 तास. आणि दुसरा नळ किती तासात भरतोय, 15 तास. बरोबर आहे. असं जर गणित दिलं तर आपण केस 1 पहिली मेथड पाहणार आहे. पहिली मेथड काय, पहिली मेथड लागणारा वेळ, वेळ बरोबर एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवा, डायरेक्ट पाठ करूनच टाका. जेव्हा दोन्हीही मिळून नळ एकदम सुरू ठेवले, दोन्ही नळ जर चालू ठेवले, तर टाकी भरायला किती वेळ लागेल असा जर प्रश्न दिला तर पहा काय करायचंय. वरती त्या दोघांचा गुणाकार, पहिले किती आहेत, पहिल्या नळाला किती वेळ लागतो 10, दुसऱ्या नळाला किती वेळ लागतो 15, आणि त्यालाच फक्त त्याच्या बेरजेने भागायचं. बस, पहिल्या नळाला 10 तास, दुसऱ्याला 15 असं असेल, आणि दोन्ही मिळून जर तुम्हाला किती वेळ लागतो हे काढायचं असेल, तर काय करायचं, दोघांचा काय करायचं, तुम्हाला गुणाकार करायचा आणि तेवढ्यांनी काय करायचं, फक्त त्याच्या बेरजेने त्याला भागायचं. जर तुम्ही याला बघ काय होईल, पहा इथं 15, इथं किती आले 150, ओके, आणि इथं किती आहेत 15, म्हणजे इथं किती झाले 25, म्हणजे किती आले 25 150, किती आले 6, म्हणजे ती टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागणार आहे, 6 तास लागणार. केस 2 दुसरी मेथड पाहणार आहे, मेथड नंबर 2 किंवा केस नंबर 2. ओके, ठीक आहे. आता दुसऱ्या मेथडने हेच गणित सोडवायचं असेल तर कसं, दोन्ही मेथड सांगून देतो, तुम्हाला जी सोपी वाटते ती घ्या. ओके, पहिल्या नळाला किती वेळ लागतो 10, दुसऱ्याला किती वेळ लागतो 15. काय करायचं, दोघांचा लसावी इथं लिहायचा. दोघांचा लसावी किती, लसावी म्हणजे काय, लघुत्तम साधारण विभाज्य, म्हणजे 10चा आणि 15चा पाडा म्हणायचा आणि त्याच्यात येणारी पहिली संख्या कोणती कॉमन, याला म्हणायचं लसावी. 10चा आणि 15च्या पाड्यात 30, ओके, म्हणजे तो काय झाला त्यांचा लसावी. म्हणजे असं समजायचं, आता समजायचं का त्या टाकीमध्ये जो लसावी तो ना, त्या टाकीची लिटर क्षमता किती आहे, 30 लिटरची क्षमता आहे. आता 10 तासात 30 लिटर म्हणजे एका तासात किती, 30 लिटर म्हणजे एका तासात किती, 3 लिटर. मग ह्या नंबरने बघते, या नंबरला काय करायचं, भागायचं. बरोबर, म्हणजे इथं काय झालं, पहिल्या नळाला किती वेळ लागतो, पहिला जो नळ आहे तो एका तासात किती लिटर भरतो, 3 लिटर भरतो. किती लिटर भरतो, 3 लिटर. दुसऱ्याने भागलं किती, 15 2 30. ओके, आता हा भरतोय ना, म्हणून दोघांच्या पुढे कोणतं सिंबल, कोणतं चिन्ह लिहायचं, प्लस. 3 आणि 2 किती झाले, 3 आणि 2 किती झाले 5 लिटर. म्हणजे हा नळ एका तासात किती लिटर टाकतो त्या टाकीत, 3 लिटर टाकतो. हा नळ एका तासात किती लिटर टाकतो, 2 लिटर भरतो. बरोबर, मग दोन्ही नळ वन टाइम जर चालू ठेवले, एकाच वेळी चालू ठेवले, तर एका तासात किती लिटर पाणी आलं, 5 लिटर आलं, कारण एक नळ किती आहे, बरोबर ना. ही जी टाकी आहे, ह्या टाकीत इकडनं आणि इकडनं, वाव कसली भारी टाकी, ठीक आहे, असो. आता ह्या टाकीत जर दोन्ही नळांनी पाणी येतंय, एक 3 लिटर एक 2 लिटर, टोटल किती आलं 5 लिटर, आणि टाकीची क्षमता किती आहे 30 लिटर. मग एका तासात जर 5 लिटर भरतंय, तर 30 लिटर भरायला किती वेळ लागेल, यांनी काय करायचं, फक्त याला भागायचंय. किती आलं उत्तर 6. बघा किती वेळ लागला, 6 तास. यांनी पण तेच उत्तर येते, यांनी पण तेच उत्तर येते. मग तुम्ही म्हणाल सर ही मेथड का सांगून ठेवली, एवढी सोपी आहे ना, दोनचं काय करायचं, गुणाकार दोनची बेरीज सगळं भागायचं, 7 उत्तर मिळालंय ना. पण प्रत्येक गणित काही काही ठिकाणी काय होतं, वेगवेगळ्या पॅटर्ननी येतात, आपल्याला माहित पाहिजे. कधी हा नाही आठवलं तर कधी यांनी तरी माहिती होईल, किमान कधी कधी अजून थोडेसे डीप मध्ये आणि फिरवलेले प्रश्न असतात. मग अशा वेळेस आपल्याला माहित पाहिजे का एका नळाची कॅपॅसिटी जर काढायची असेल तर ती कशी काढतात, 3 3 नळ एकाच वेळी आले तर काय करायचं.
तीन तीन नळ एका वेळेला आले तर हे जे सूत्र आहे ना हे थोडंसं मोठं होतं, बरोबर. म्हणजे इथं जर आपण आता सूत्र जर आपल्याला लिहायचं ठरलं तर इथं कोणतं सूत्र वापरलं आपण, कोणतं सूत्र वापरलं पहिल्या नळाला किती वेळ लागतो एक्स असं कन्सिडर करू. ओके, दुसऱ्या नळाला किती वेळ लागतो वाय. दोघांचा काय केला आपण इथं गुणाकार आणि खाली काय केली दोघांची बेरीज. म्हणजे लागणारा वेळ काय, वेळ किती आहे, लागणारा वेळ बरोबर एक्स इंटू वाय भागिले एक्स प्लस वाय. हे सूत्र इथं तयार झालं. समजले नक्की. मग आता याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. अजून एक प्रश्न घेतला इथं पहा. काय प्रश्न आहे, एक नळ एक टाकी 12 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. मग आता काय करणार तुम्ही सांगा. ओके, पहिलं सूत्र जर वापरलं तर काय होणार आहे, वेळ बरोबर आता मी तर वेळ लिहितोय तसं पेपरला तुम्हाला हे लिहायची काही गरज नाही, तुम्हाला स्पीडने सॉल्व्ह करायचं असतं. 12 गुणिले काय होणार आहे इथं 20 भागिले इथं काय होणार आहे 12 अधिक 20 किती आले 12 दुणे 24 किती आले 240 आणि इथं किती आले 32. ओके, यांचं काय भागाकार कितीने भाग जाईल 2 ने 8 ने 4 ने 4 ने 8 चौक 32 8 त्रिक 24 बरोबर. 8 चौक 32 8 त्रिक 24 किती आले 30 म्हणजे किती आले 30 भागिले 4. अजून कितीने भाग जाईल 2. ओके, म्हणजे किती आले 15 भागिले 2 बरोबर. अजून कितीने नाही म्हणजे किती आले 7.5. 7.5 म्हणजे 7.5 तास. किती वेळ लागला 7.5 तास. कळलं तुम्हाला. आता इथं 7 तास तर फायनल झालं. 5 म्हणजे काय 5 गुणिले काय करायचं 60 का, कारण 0.5 आहे ना. म्हणजे इथं पॉईंट नंतर आता इथं 5 आला म्हणून तुम्हाला लगेच कळलं काय पॉईंट आला म्हणून तुम्हाला लगेच कळलं काय कळलं तुम्हाला का तो पण फिरव बाळा. हा 0.5 आल्यामुळे काय कळलं तुम्हाला काय 0.30 आहे. हा हा 30 मिनिटं नाही नाही फिरत राहू दे म्हणजे तुम्हाला पण हे ओके. 0.5 असल्यामुळे किती आले तुम्हाला कळलं का ते 30 मिनिटं आहेत. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 0.5 आहे म्हणल्यावर अर्धा 30 मिनिटं. पण 0.2 आलं 0.3 आलं 0.5 आलं 6 आलं 7 आलं मध्ये. मागच्या वेळेस काय करायचं हे इथे लक्षात ठेवायचं 0.5 गुणिले काय करायचं 60 म्हणजे काय झालं इथं 6 30 आणि हा एक्स्ट्राचा 0 घेतला मागून पॉईंट नंतर किती संख्या आहेत 1 इथं पॉईंट दिलं म्हणजे किती आले 30 मिनिट. म्हणजे 7 तास 30 मिनिट म्हणजे 7.5 तास. आता या सूत्राने जर आपल्याला आता ह्या सूत्राने सोपं होतं काढायला. आता ह्या सूत्राचा वापर करून हे सूत्र येते का पाहूया आपण. पहिल्या नळाला किती वेळ लागला 12 तास बरोबर. दुसऱ्याला किती लागला 20. दोनचा लसावी दोनच्या पाड्यात येणारी पहिली संख्या 60. 12 पंचे 60 आणि 20 त्रिक 60 बरोबर. मग दोनचा लसावी किती आला 60. आता इथं 12 पंचे म्हणजे ह्या नळाची कॅपॅसिटी किती एका तासाची 5 लिटर आणि ह्या 20 त्रिक किती 3 लिटर. ओके, म्हणजे हा नळ एका तासात त्या टाकीत किती लिटर पाणी टाकतो 3 लिटर टाकतो. हा नळ किती टाकतो 5 लिटर टाकतो. आणि टाकतात ना म्हणजे दोघांच्या पुढे कोणतं चिन्ह येणार प्लस. 5 आणि 3 किती झाले 8 लिटर. ओके, 8 नी जर मी याला भागलं तर 8 7 56 बरोबर आहे. 8 नी याला भागायचंय एका तासात किती आहे टोटल टाकीची कॅपॅसिटी किती आहे 60 लिटर आणि एका तासात किती येते 8 लिटर. दुसऱ्या तासात 16 24 32 40 बरोबर असं याने भागणार आहे तुम्ही. ओके, म्हणजे किती आले याला जर मी 8 नी भागलं तर काय उत्तर आलं 7.5. आपलं उत्तर 7.5 7.5 म्हणजे 7 तास 30 मिनिटं वेळ लागतो 7.5 म्हणजे. कळलं का 0.5चं हे आपण काय केलं मिनिटांमध्ये कन्व्हर्जन केलं. समजलंय नक्की. आता थोडासा वेगळा प्रश्न. आता आपण काय केलं दोन्ही नळांनी टाकी भरली. आता पाहू क्वेश्चन थोडासा हे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतोय. आता पहा तो रिकामी करतो त्याला रिकाम म्हणजे लक्षात आलं एक टाकी आहे ह्या टाकीत इथं पाणी पडतंय किती वेळ लागतो त्याला 10 तास. इथं एक नळ आहे ह्या नळाने जर पाणी खाली सोडून द्यायचं असेल तर ते किती 15 तास. म्हणजे हा एक आपला ए नळ आहे इथं आणि हा बी नळ आहे. ए नळाला 10 तास लागतात आणि बी नळाला 15 तास रिकामी करायला लागतं. लक्षात आलं तो रिकामी करतो पाणी काय करतोय काढून टाकतोय. अशा वेळेस आपल्याला जर सोडवायचं असेल तर काय करायचं
आपण इकडे काय वापरलं होतं, मेथड 1 किंवा केस 1 काय होती आपली, केस 1. त्या दोघांचा काय करायचो आपण, गुणाकार करतो आणि खाली काय करायची त्यांची बेरीज, आता वजाबाकी करायची, एवढंच. म्हणजे काय होणार आता, म्हणजे काय होणार, 10 गुणिले 15 भागिले 15 वजा 10, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची वजा, इथं काय वेळ पा काय येईल, इथं 15 आहे 150 आणि 15 म्हणणं 5, म्हणजे किती आले, 5 त्रिक 15, 30 तास. किती वेळ लागला, 30 तास. म्हणजे दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर 30 तासात ती टाकी भरणार. म्हणजे हा पाणी खाली टाकतोय तो पाणी भरतोय, तरी 30 तासात टाकी काय होणार, पूर्ण भरणार. लक्षात आलं, कळलं. मग आता इथं सूत्र कसं तयार झालं, सूत्र कसं तयार झालं पहा, पहिल्या नळाला किती वेळ लागतो, x तास, दुसऱ्या नळाला y, त्यांचा काय केला आपण इथं गुणाकार आणि खाली काय केली, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली. आपण इथं तात्पुरतं काय लिहितो, x वजा y, बरोबर आहे. आणि यांचा जो भागाकार येईल ती काय लागली, वेळ लागली. आता हेच गणित आपल्या बेसिक फॉर्म्युलेनी जर करायचं असेल, आता आपण दुसरी मेथड शिकलो, दुसरी केस शिकलो, काय दुसरी सेकंड केस पा, लसावी आणि मसावीची. पहिल्या नळाला किती वेळ लागतो, 10 तास, दुसऱ्याला किती लागतो, 15, दोनचा लसावी किती आहे, 60, नाही सॉरी किती, 30 आहे. ओके, म्हणजे याची कॅपॅसिटी किती आहे, 10 3 लिटर आणि याची कॅपॅसिटी किती आहे, 2 लिटरची. म्हणजे हा एका तासात काय करतो, 3 लिटर त्याच्यात टाकतो आणि हा एका तासात काय करतो, 2 लिटर काढतो, बरोबर ना. म्हणजे एका तासाने त्या टाकीत पाणी किती शिल्लक राहिलं, 1 लिटर. बेसिक आहे ना. पहा हा काय करणार आहे, हा काय करणार आहे, हा नळ काय करतोय, टाकीत पाणी भरतोय आणि हा नळ काय करतोय, टाकीतलं पाणी बाहेर काढतोय, म्हणजे वजा करतोय ना पाणी. म्हणजे यांची वजाबाकी किती येणार आहे, 1 लिटर. म्हणजे एका तासाने टाकीत पाणी किती राहिलं, याच्या आधीच्या गणितामध्ये टाकीत पाणी भरलं जात होतं म्हणून ते 8 लिटर होत होतं. आता काय करतोय, एक नळ ते रिकामं करतोय, रिकामं करतोय म्हणजे आता टाकीतलं पाणी बाहेर जातंय, दुसरा भरतोय. मग यांनी 3 लिटर आणून वाचायचं आणि यांनी 2 लिटर काढून घ्यायचं. मग आता जागेवर किती राहिलं आणि टाकीची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे, आता एका तासात 1 लिटर मध्ये 30 लिटर भरायला किती 30 तास. झालं आपलं उत्तर. आणि तुम्ही ह्या एकनी जर याला भागलं तर आपण तेच केलंय ना. इथं काय केलं आपण, 8नी 60 ला भागलं, इथं काय केलं आपण 5नी 30 ला भागलं. मग आता ह्या गणितात काय करायचं फक्त आपल्याला, इथं उत्तर किती आलं आपलं, इथं उत्तर किती आलं, 1, एकनी काय करायचंय 30 ला बघायचं. बघा इकडचं उत्तर तिकडचं उत्तर सेम आहे, म्हणजे सेम, फक्त आपण काय करतो, इथं आपण काय करतोय, वजाबाकी. लक्षात आलं कशी वजाबाकी करतोय आपण, समजलंय का, नक्की डन. मग आता इथं एक टाकी किती, 8 तास, रिकामी करायला किती वेळ लागतो, 12 तास. येईल सॉल्व्ह करता, हा होमवर्क सोडवा आता तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर सोडवा निवांत. पाहता त्याच्या पुढचं वेगळा टाईप, वेगळा प्रकार काय, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात व तिसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. तर तीनही नळ एकदम सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल. लक्षात आलं, म्हणजे एक टाकी आहे, एक नळ इकडनं पाणी भरतोय किती तासात, बरोबर. त्यानंतर दुसरा नळ इकडनं पाणी भरतोय आणि तिसरा नळ इकडनं पाणी भरतोय. असे 3 नळ आहेत वेगवेगळे, 3 नळ टाकीत पाणी भरतात. पहिला नळ सेपरेट चालू ठेवला तर 10 तासात ती टाकी पूर्ण भरते, दुसरा नळ चालू ठेवला तर 15 तासात ती भरते आणि तिसरा चालू ठेवला तर 20 तासात भरते. आणि आता आपण काय केलं, तिन्ही वन टाइम चालू केली म्हणजे पाणी काय होईल, लवकर टाकी भरणार आहे, बरोबर आहे. मग पहिल्या नळाला किती वेळ लागतो पहा इथं पण केस 2 आहेत, इथं पण केस 2 आहेत. काय करतो आपण इथं पहा, इथं काय करायचं, पहिल्यांदा तिघांचाही गुणाकार करायचा, तिघांचाही काय करायचा, गुणाकार करायचा. तिघांचा गुणाकार करायचा म्हणजे काय होणार आहे, 10 गुणिले 15 गुणिले काय होणार आहे 20. आणि आता भागिले काय करायचं, तर काय करायचं, पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 10 गुणिले 15 अधिक 15 गुणिले 20 आणि अधिक अधिक राहिलेले कोण कोण आहेत, 20 × 10. पहा पहिल्यांदा ह्या दोघांचा, नंतर ह्या दोघांचा आणि नंतर ह्या दोघांचा काय करायचा, गुणाकार. ओके, म्हणजे वरती किती आलं, हा काय वेळ, वरती काय आलं 150, 150 गुणिले 3, 150 गुणिले 3
ओके 300 ना, 20 आहे ना, पण 150 गुणिले 2 300 आणि त्याचे एक्स्ट्रा शून्य आहे ना रे. ओके 3000 भागिले आता इथं 15 दुने, अरे हा इथं किती आले 150, इथं आले 150 150 हा सॉरी प्लस इथे किती आले 15 दुने 30 किती आले 300 300 15 दुने 30 1 0 300 आणि इथं 200 बरोबर आहे. मग आता इथं काय होणार आहे 3000 भागिले किती 200 300 500 500 आणि 600 650. मग याने याला हे केलं म्हणजे किती राहिले 300 भागिले किती 65. ओके इथं 5 या लक्षात येईल ना. सहाशे 65. मग आता कितीने भाग जाईल 5 ने किती आला 5 30 शून्य बरोबर आहे. आणि इथे किती 5 1 5 5 3 15 म्हणजे किती आले 60 भागिले 13 म्हणजे इथे किती आले इथे किती आले 13 ने आला 13 13 चौक 52 बरोबर आहे. उरले किती 8 8 वरती लिहिले 13 खाली लिहिले झालं उत्तर. अपूर्णांक शिकलोय ना आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक याने याला काय करतो आपण गुणतो 13 चौक 52 52 आणि 8 60 म्हणजे 60/13 म्हणजे हे पॉईंट मध्ये उत्तर जाणार आहे. असे ऑप्शन असणार तुम्हाला खाली. लक्षात आलं का कसं कळलं. म्हणजे या सूत्राने जर आपण गेलो तर थोडा वेळ काय होतोय आपल्याला जास्त लागतो बरोबर. काय करायचं म्हणजे इथं जर आपण सूत्र तयार करायचं ठरवलं तर काय सूत्र तयार झालं पहा. मी तुम्हाला आधी सूत्र सांगितलं पहिला नळ x दुसरा y आणि तिसरा z असं जर असेल तर सूत्र काय सांगतं x गुणिले y गुणिले z भागिले काय x इंटू y अधिक y इंटू z अधिक x इंटू z ह्या तिघांची काय ही झालं मेन सूत्र वेळ बरोबर. ही काय झाली केस नंबर 1. आता जर आपल्याला हेच गणित दुसऱ्या केसनी सॉल्व्ह करायचं असेल तर आता कसं सॉल्व्ह करणार आपण दोन्ही केस पाहतो. काय होईल सांगा पहिल्या नळाला किती वेळ लागतो 10 दुसऱ्याला किती लागतो 15 आणि नंतर किती लागतो 20 बरोबर आहे. यांचा काय काढायचा तिघांचा मिळून लसावी काढायचा. सांगा तिघांचा मिळून लसावी तिघांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या तिघांच्याही पाड्यात येणारी पहिली संख्या कोणती आहे 60 लसावी 60 आला. मग 10 नी 60 ला भागलं 6 15 नी 60 ला भागलं 4 आणि 20 नी 60 ला भागलं 3. लक्षात आलं. म्हणजे टाकीची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे 60 लिटर आहे. टाकीची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे 60 लिटर. पहिला नळ लावला तर तो 6 तासात भरतो दुसरा नळ चालू केला तर तो 4 तासात आणि तिसरा चालू केला तर तो 3 तासात. आणि तिघही पाणी भरतात ना म्हणून तिघांच्या पुढे काय लिहिलं आपण प्लसचा सिम्बॉल. तिघांची काय केली बेरीज किती आले 13 पहा म्हणजे 13 नी काय करायचंय तुम्हाला 13 नी काय करायचं तुम्हाला 60 ला भागायचंय हेच उत्तर आहे ना इथं पण. मग आता तुम्ही पहा कोणती मेथड सोपी गेली म्हणजे पहिल्या दोन गणितांसाठी ही सोपी वाटली ना आता ती सोपी वाटायला लागली कारण 3 नळ आले ना म्हणून ती पण सांगून ठेवली. तुम्हाला वाटेल त्या मेथडनी जा पहा. आता हे अरे हे पाहिलं जरा अवघड वाटते 3 नळ नको म्हणजे 2 नळ असताना आधीच गणित आणि 3 नळ आले तर ही मेथड आले लक्षात. ठीक आहे समजलंय डन. आता इथं त्याच्या पुढचा काय क्वेश्चन एक नळ 5 तासात भरतो दुसरा नळ ती टाकी 10 तासात भरतो आणि तिसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो तर तिन्ही नळ एकदम सुरू ठेवले तर किती वेळात भरेल एकदम चालू ठेवले म्हणजे कोणतं गणित करणार तुम्ही आत्ताच आत्ता ही केस तर वापरणारच नाही तुम्ही. कोणती वापरणार 5 10 आणि 15 सांगा तिघांचा लसावी 30 तिघांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या कोणती आहे 30 याने याला वागलं 6 याने याला वागलं 3 आणि याने याला वागलं 2. यांची काय करायची आपल्याला बेरीज किती आली 11 म्हणजे 30 भागिले किती आलं 11 पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार होणार. झालं उत्तर तुमचं. 11 नी 30 ला काय करायचं बघायचं कसं भागणार 11 दुने 22 बरोबर. उरले किती 8 खाली किती राहिले झालं. कळलं नक्की डन. येईल सॉल्व्ह करता आता
त्यानंतर त्याच्या पुढचं काय, आता पहा थोडंसं वेगळं आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. किती तासात भरतो? 10 तासात. दुसरा नळ ती टाकी 15 तासात, तर तिसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. म्हणजे पहिला नळ काय करतोय? भरतोय. दुसरा नळ काय भरतोय आणि तिसरा नळ काय करतोय? रिकामा करतोय. मग दोन भावांनी टाकीत पाणी आणून ओतायचं आणि तिसऱ्या भावांनी पाणी काढून घ्यायचं. भांडणच चालू झाली. मग आम्ही म्हणतोय तू राव काय या होतं ना कधी कधी. ठीक आहे असं घरात होते ना, आपण काम करायचं दुसऱ्या, मग ते त्याचा तर लय राग येतो. मीच करतोय त्याला काय सांगत नाही तुम्ही काम, तो नुसता खातोय. ठीक आहे. तिन्ही नळ एकदम सुरू ठेवले तर किती वेळात पाण्याची टाकी भरेल? म्हणजे आपल्याकडे जी टाकी आहे ती टाकी काय होते, एक नळ इकडून चालू ठेवला, दुसरा नळ इकडनं चालू ठेवला आणि तिसरा नळ काय करतोय, ते पाणी बाहेर काढतं. दोन्ही नळ टाकीत पाणी भरतायत आणि हा नळ टाकीतलं पाणी काय करतोय, बाहेर काढतो. ओके. मग अशा वेळेस तिन्ही नळ वन टाइम जर चालू ठेवले, हा सेपरेट लावला तर किती तासात टाकी भरती? 10 तासात. हा सेपरेट चालू ठेवलं तर किती तासात भरती? 15 तासात. आणि हा चालू ठेवला तर 10 तासात, 20 तासात ते काय होतं, रिकामं होतं. लक्षात. मग आता पहिल्या मेथडकडे जायचं नाही, आपण काय करायचं, डायरेक्ट दुसरा मेथड घ्यायचं. काय दुसरी मेथड? 10, त्यानंतर दुसऱ्याला किती, 15 आणि नंतर किती आहे, 20. तिघांचा लसावी 60. हे तर माहित झालं. मी टाकीची कॅपॅसिटी किती आहे, 60 लिटर. याने याला काय करायचं, 6, याने याला भागलं 4 आणि यालाही भागलं 3. फक्त आता इथे एक गडबड करायची नाही. काय, पहिल्या दोघांची काय करायची आहे, ऍडिशन. हे दोन पाणी भरतात आणि हा काय करतो, पाणी बाहेर काढतो. म्हणजे इथे किती राहिले, 7 ना. 6 4 10, 10तून 3 गेल्यावर 7. आता काय करायचंय, ह्या 60ला 7नी काय करायचं, याने याला काय करायचंय, भागायचं. ओके. किती आलं उत्तर सांगा. 7 8 म्हणजे किती आले, 8. वरती किती राहिले, 4 आणि खाली किती रे, 7. एवढा वेळ लागणार. बघा प्रश्न वाचल्यावर कसं अवघड वाटतं. दोन नळ टाकी भरतात, एक रिकामा करतो, तिन्ही एकदम चालू ठेवले तर अवघड वाटतंय. पण आता आता असं वाटतंय ना, अरे काय हे असले प्रश्न, SI ST आहे, ग्रुप बी, डेप्युटी कलेक्टर व्हायचं असले हे प्रश्न येतात बघा. एक किती वेळ लागतो बघा आता. एक नळ एक टाकी किती 5 तासात भरतो, दुसरा ती 10 तासात भरतो आणि तिसरा ती 20 तासात काय करतोय, रिकामी करतोय. तेच गणित झालं का? नाही, वेगळे. 5 आहे ना, 5 10 आणि 20 काय होईल, तिघांचा लसावी 20. तिघांच्या पाड्यात पहिली येणारी संख्या 20 आहे की, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 4. याचं उत्तर किती आलं, 2. आणि याने याला भागल्या उत्तर किती आलं, 1. ओके. आता फक्त गडबड करायची नाही. कुठं गडबड करायची नाही, ह्याची काय होणार, ऍडिशन. पण हा काय होणार, वजा. म्हणजे किती किती राहिले, 5 राहिले. आणि 5ने जर मी याला भागलं तर 4. म्हणजे टाकी किती तासात भरणार, 4 तासात भरणार. किती वेळ लागला बघा. लक्षात आलं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हा टॉपिक कव्हर केलाय आपण. बेसिक त्याचं सगळं कंप्लीट झालेलं आहे. अशा सोप्या प्रॉब्लेमला घाबरून जायचं नाही. मार्क पाडायचे असतील तर हे पटापटा पटापटा सॉल्व्ह करायचे. लक्षात आले. सूत्र काय, दोन नळ असतील तर सूत्र फक्त एक थोडक्यात रिपीट रिव्हिजन घेऊया आपण. दोन नळ असतील तर काय करतो आपण, जर दोन्ही ऍट अ टाइम टाकी भरत असेल तर एक्स इंटू वाय, एक्स प्लस वाय. हे जर टाकी रिकामी करीत असेल तर एक्स इंटू वाय भागिले एक्स मायनस वाय. हे दोन नळ. तीन नळ एकत्र असतील तर आपण काय करतो, एक्स वाय झेड, सॉरी एक्स इंटू वाय इंटू झेड. खाली काय, एक्स वाय, वाय इंटू झेड, एक्स इंटू झेड. ओके. आता रिकामी करीत होता तिथं खरं तर तुम्हाला सूत्र सांगायचं राहिलं. एक नळ हा काय करीत होता, रिकामा. म्हणजे काय, एक्स इंटू वाय इंटू झेड हे लिहून घ्यायचं. फक्त खाली काय करायचं, हे पण लिहून घ्यायचं, एक्स प्लस वाय, वाय झेड प्लस एक्स झेड. फक्त इथं काय करायचं, सूत्रामध्ये नीट लक्षात ठेवा, इथं काय करायचं, ज्याच्यात झेड नाहीये ना त्याला वजा चिन्ह द्यायचं. इथं झेड कोणात नाही, इथं झेड आहे ना, आहे. इथं झेड आहे, इथं नाही ना, याला काय चिन्ह द्यायचं, वजा चिन्ह द्यायचं. म्हणजे तुम्हाला ह्या सूत्राने भेटेल. मग आता राहिलं कोणतं, हे झाले सूत्र.
ही काय झाली सूत्र. मग आपण दुसरी मेथड कोणती वापरली होती, त्याची कॅपॅसिटी. काय केलं आपण, एक्स आणि इथं वाय, ह्या दोघांचा इथं कोण लिहिलं आपण, LCM लसावी, नंतर याने याला भागून इथं उत्तर लिहिलं, इथं उत्तर लिहिलं. आणि यांची काय केली, यांची काय केली आपण, म्हणजे याने याला काय केलंय, डिवाइड केलंय, यांनी पण याला काय केलं, डिवाइड. इथले नंबर मिळाले, ह्या दोघांची काय केली आपण, ऍडिशन. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही नळ जर पाणी भरणार असेल तर ह्या दोघांची काय केली आपण, ऍडिशन. हे दोन्ही नळ एक भरतोय आणि एक रिकामी करतोय, तर आपण काय केली असेल यांची वजाबाकी, एकाला प्लस आणि एकाला मायनस. बरोबर. आणि हे जर तीन याच्यात आले तर काय, एक्स वाय आणि झेड, या तिघांचा आपण इथं काय लिहिणार, LCM लसावी. इथे एक्स ने भागल्यानंतर, इथं वाय ने भागल्यानंतर, इथं झेड ने भागल्यानंतर, इथं काय करतो आपण बेरीज, आणि एखादा वजा असेल तर त्याला काय देतो, रिकामी करे. म्हणजे रिकामी करत असेल तर काय लिहितो आपण, वजा. आणि इथं जे काय उत्तर येईल त्यांनी फक्त LCM ला काय करायचं, डिवाइड करायचं, भागायचं. म्हणजे तुम्हाला उत्तर भेटून जाईल. असा सर्वात अवघड वाटणारा सर्वात सोपा टॉपिक.